गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये पूर्ण लिखाण करून ठेवलेले आहे की मनुष्यानं कोणत्या झाडाची पूजा केल्यानं त्याच्या जीवनामध्ये आहे ना चांगले दिवस येतात, सुख संपन्न निर्माण होतं, समाधान निर्माण होतं। असा कोणता वृक्ष आहे ना ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। आपल्या आसपास आहेत ना अशी अनेक झाडे असतात, पण एक असं झाड आहे ना ज्याला आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्राचं स्थान मानलं जातं। इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये स्वतः म्हटलेलं आहे ना, सर्व वृक्षांमध्ये आहे ना मी पिंपळ वृक्ष आहे, पण पिंपळ वृक्षामध्ये आहे ना असं काय विशेष आहे? भगवान विष्णूंना हा वृक्ष इतका प्रिय का आहे? विष्णू पुराण आणि पद्मपुराण आहे ना आणि इतर धर्मग्रंथांमध्ये सुद्धा या वृक्षाबद्दल काही सांगितलेलं आहे ना। पिंपळाची पूजा केल्यानं कोणते आध्यात्मिक लाभ होतात आणि आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला देववृक्ष का म्हटलं? बघा, आता वटपौर्णिमा आलेली आहे आणि वटपौर्णिमेला आपण वडाची पूजा नक्की स्त्रिया करणार आहेत, पण जेव्हा तुम्ही वडाची पूजा कराल ना तेव्हा जवळपास कुठे पिंपळ असेल ना त्याची सुद्धा पूजा करायला तुम्ही विसरू नका। आजचे निरूपण आहे ना आपण पिंपळ वृक्षाचे धार्मिक महत्त्व, पुराणातील कथा, भगवान विष्णूंशी असलेला संबंध आणि पवित्र वृक्षाची सुंदर शिकवण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना सुखदुःखांनी हे जीवन भरलेलं असतं ना, कधी कधी आपल्या जीवनामध्ये असं भयंकर दुःख येऊन जातं, कधी कधी आपण अंधश्रद्धेला बळी पडतो, पण जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना तर आपल्याला सर्वात सुख मिळत असतं। पण आपण हे करतो का बरं? कधीच करत नाही। आपण अंधश्रद्धेला बळी पडतो। पण धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे बघा, कोणीतरी म्हटलेलं आहे ना, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, म्हणजे ते आमचे नातेवाईकच आहेत ना। मग त्या नातेवाईकांमध्ये सर्वात शुद्ध आणि सर्वात चांगला वृक्ष आहे ना तो पूर्ण धर्मग्रंथामध्ये सांगितलेला आहे। आज आपण हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पिंपळ वृक्षाचे महत्त्व जाणून घेणार आहोत ना। पिंपळ हा फक्त एक साधा वृक्ष नाही, तर तो श्रद्धा, भक्ती, सेवा, त्याग आणि भगवान विष्णूंच्या कृपेचे प्रतीक मानला जातो। आपल्या वेदांमध्ये आहे ना, पुराणांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये पिंपळ वृक्षाचे विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। तुम्हाला जर पुरावा द्यायचा असेल ना तर भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या विभूती सांगताना म्हणतात, सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळ वृक्ष आहे ना। भगवान स्वतः ज्या वृक्षाला आपले स्वरूप म्हणतात ना त्या वृक्षाचं महत्त्व किती महान असेल बरं? तुम्ही विचार करा। भगवान म्हणतात ना की अर्जुना, तू आणि मी मागच्या जन्मामध्ये दोघे भाऊ होतो, आणि मग इथे स्वतः भगवान म्हणतात की मी पिंपळ वृक्ष आहे। तर याची कल्पना आपण करू शकतो ना किती अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेलं आहे। पिंपळ वृक्षाला संस्कृतमध्ये आहे ना अश्वत्थ असं म्हणतात। हा वृक्ष आहे ना अनेक शेकडो वर्ष जगतो। उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, तो सर्वांना सावली देत राहतो ना। हजारो पक्षी त्याच्यावर घरटी बांधतात, अनेक जीवजंतूंना तो आधार देतो। कोणताही भेदभाव न करता
तो सर्वांचं पालन करतो ना. म्हणूनच आपल्या पूर्वजांना या वृक्षांमध्ये पालन करता भगवान विष्णूंचं स्वरूप दिसलं. विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे पालन करता आहेत ना असं सांगितलेलं आहे. जसं भगवान विष्णू सर्व जीवांचे रक्षण करतात ना, तसंच पिंपळ वृक्षही अनेक जीवांना आधार देतो. म्हणून अनेक ठिकाणी पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा वास मानला जातो ना. एक प्राचीन कथा सांगितलेली जाते. एकदा देवतांनी भगवान विष्णूंना विचारलं की प्रभू, या कलियुगामध्ये लोकांना तुमची कृपा सहज कशी मिळेल बरं? बघा, तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, जे भक्त श्रद्धेने पिंपळ वृक्षाची सेवा करतील, त्याला पाणी घालतील, त्याची पूजा करतील आणि माझं स्मरण करतील ना, त्यांच्यावर माझी विशेष कृपा राहील. म्हणूनच समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, भगवंताचं नामस्मरण आहे ना आपल्या जीवनामध्ये रोज करत जावा. जेवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल ना, तेवढी भगवंताची कृपा तुमच्यावर राहील. बघा, आपण पाहत होतो पिंपळाचं, बघा त्यांच्यावर विशेष कृपा राहते ना. आणि म्हणून आजही आहे ना, अनेक भक्त पिंपळाला पाणी अर्पण करतात, प्रदक्षिणा घालतात आणि विष्णूंचे नामस्मरणसुद्धा करतात ना. श्रद्धेनुसार असं केल्यानं मनाला शांती मिळते, घरातील नकारात्मकता कमी होते आणि भक्तीसुद्धा वाढते ना. काही माणसं आहेत ना बघा, ज्यांना मुलं होत नाही, पुत्रप्राप्ती होत नाही, त्या स्त्रियांनी आहे ना तुपाचा दिवा जर पिंपळाशी लावला ना आणि पिंपळाला 7 फेऱ्या घेतल्या तर त्यांच्या जीवनामध्ये आहे ना पुत्रप्राप्तीसुद्धा होते, पुत्रीप्राप्तीसुद्धा होते. म्हणजे पिंपळाचं एवढं महत्त्व आहे, पण आम्हाला कुणीच सांगितलं नाही. पण या आज निरूपणामध्ये तुम्हाला माहीत झालं ना. स्कंद पुराणामध्ये आहे ना आणि पद्मपुराणामध्ये पिंपळाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. या ग्रंथांमध्ये पिंपळ वृक्षाला देववृक्ष म्हटलेलं आहे. अशी मान्यता आहे ना. या वृक्षांमध्ये विविध देवतांचे सूक्ष्म स्वरूप वास करतं. म्हणून पिंपळ तोडणं किंवा त्याचा अपमान करणं अशुभ मानलं जातं ना. आपल्या गावांमध्ये पूर्वी अनेक पिंपळ वृक्ष असायचे. गावातील लोक त्यांच्या सावलीत बसून चर्चा करायचे, भजन करायचे, कथा ऐकायचे. त्यामुळं पिंपळ हा वृक्ष आहे ना फक्त वृक्ष नव्हता, तर समाजाला एकत्र आणणारे केंद्रच होता ना. म्हणून पिंपळ वृक्ष आपल्याला एक सुंदर जीवन शिक्षण देतो. तो कधीच कोणाकडून काही अपेक्षा मागत नाही. स्वतः उभा राहून तो सर्वांना देत राहतो ना. सावली देतो, प्राणवायू देतो, आश्रय देतो आणि आपल्याही जीवनात असंच बनण्याची शिकवण तो देतो ना. बघा, शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे, जो पिंपळाशी बघा, जो पिंपळ आहे ना त्या पिंपळाशी तुपाचा दिवा रोज लावतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच गरिबी राहत नाही, त्याच्या श्रीमंतीमध्ये वाढ होत जाते. भगवान विष्णूंना पिंपळ हा प्रिय का आहे याचं कारण आपण पाहूया. जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो ना, जो सर्वांना मदत करतो, जो कोणताही भेदभाव करत नाही, तोच भगवान विष्णूंना प्रिय असतो ना. पिंपळ वृक्ष आहे ना या सर्व गुणांचे जिवंत उदाहरण आहे. काही ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की माता लक्ष्मीला देखील पिंपळ प्रिय आहे. ज्या ठिकाणी पिंपळाचं संरक्षण केलं जातं ना, त्या ठिकाणी देवकृपा, सकारात्मक ऊर्जा वाढते ना, अशी श्रद्धा आहे. की म्हणून अनेक लोक पिंपळाच्या वृक्षाजवळ दीप लावतात आणि प्रार्थनासुद्धा करतात ना. म्हणून पिंपळ वृक्षाची पूजा करण्यामागचा खरा अर्थ आहे ना, फक्त विधी नाही तर त्यामागे निसर्गाचा सन्मानसुद्धा आहे. जीवमात्रांवर प्रेम आणि भगवान विष्णूंचे स्मरण हीच भावना आहे ना. वृक्षांचं संरक्षण करणं म्हणजे देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचं रक्षण करणं हे होय. म्हणजे जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो ना, भगवंताची सेवा करतो,
तर भगवंत आपल्याला हेच सांगत असतो ना, वृक्ष म्हणजे माणसंच आहेत. जर त्यांना आपण कुऱ्हाडीनं कोयत्याने तोडलं तर त्यांना सुद्धा दुःख होतं ना. म्हणून तुम्ही कोणाची हत्या करू नका, म्हणजे वृक्षांची हत्या करू नका, वृक्षतोड करू नका. पिंपळासारख्या पवित्र वृक्षाचं जतन करणं आहे ना, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एक पिंपळ लावणं म्हणजे भविष्यात हजारो जीवांना आधार देणं आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की पिंपळ हा केवळ वृक्ष नाही, तर श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि भगवान विष्णूंच्या कृपेचा जिवंत संदेश आहे ना. भगवद्गीता, विष्णू पुराण आणि इतर अनेक पुराणांमध्ये या वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळं या पवित्र वृक्षाचा आदर करा, त्याचं संरक्षण करा आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करत राहा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर वर्षावर सर्वांवर सदैव राहो. आपण देवाच्या शोधामध्ये अनेक ठिकाणी जातो ना, पण कधीकधी देव आपल्याला निसर्गाच्या रूपामध्ये भेटतो. पिंपळ वृक्ष हा त्याच दिव्य स्वरूपापैकी एक आहे, जो वृक्ष स्वतः उन्हात उभा राहून इतरांना सावली देतो. स्वतः काहीही न मागता सर्वांना आधारच देत असतो ना, तोच आपल्याला खऱ्या धर्माची शिकवण देतो. म्हणून पिंपळाची पूजा म्हणजे फक्त एका झाडाची पूजा नाही, तर सेवा, त्याग, दया आणि भगवान विष्णूंच्या पालनकर्त्या स्वरूपाचा सन्मानच आहे ना. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, वृक्ष लागवड करा, वृक्षांना पाणी द्या. म्हणून आपण रोज भक्ती करतो, 2 वेळची उपासना करतो, पण जेव्हा आम्हाला सर्वांना सुट्टी असेल ना, रविवारचा दिवस असेल, तेव्हा आपण सर्व भाविकजण बघा झाडे लावतो ना, झाडांना पाणी देतो, जेणेकरून आहे ना माझा भगवंत जगला पाहिजे. प्रत्येक वृक्षांमध्ये माझा भगवंतच आहे ना. म्हणून समर्थांनी, आपल्या संतांनी हे सर्व ओळखलं होतं, म्हणून झाडे लावली ना. पण आजचा मनुष्य झाडे तोडतो, मग हे भगवंताचा अपमानच आहे ना. म्हणून या पवित्र वृक्षाचं संरक्षण करूया, नवीन झाडे लावूया आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी आहे ना हिरवा वारसा जपू. कारण वृक्षांचं रक्षण म्हणजे हे सृष्टीचं रक्षण आहे, आणि सृष्टीचं रक्षण म्हणजे ईश्वर सेवाच आहे ना. म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार पिंपळ वृक्षाची पूजा केल्यानं अनेक तुम्हाला शुभ फळे मिळतात ना, असं मानलं जातं. नोकरीमध्ये अडथळे येत असतील, किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, किंवा घरात सतत समस्या येत असेल, तर भक्तिभावाने पिंपळाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. बघा, शनिवारी पिंपळाजवळ दिवा लावून शनिदेवांचं स्मरण केल्यानं शनी दोषाचा प्रभाव कमी होतो ना. म्हणून तसेच अमावास्येला पिंपळाजवळ पितरांचं स्मरण करून प्रार्थना केल्यानं पितृदोष शांतीस मदत होते, असं सुद्धा मानलं जातं. म्हणजे पूजेसोबतच मेहनत, चांगले कर्म आणि देवावरील श्रद्धा देखील आहे ना, तितकीच महत्त्वाची मानली जाते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक वेळी सुखदुःख येतच असतात, पण आपल्याला आहे ना भगवंताने निर्माण केलेली काही गोष्टी आहेत. बघा, एक गाय आहे, कुत्रा आहे, या पिंपळाचं वृक्ष आहे, वड आहे, अशा काही झाडं आहेत, असे काही प्राणी आहेत ना, जणू काही भगवंताचे अवतार आहेत. ते सुद्धा आपल्या लक्षात राहणे गरजेचं आहे ना. म्हणजे आपल्या जीवनामधून आहे ना, बघा, कुणाच्या जीवनामध्ये चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या जीवनामध्ये दुःख देऊ नका. तुमच्या जीवनात सुद्धा दुःख येऊन जाईल, कारण हा कर्माचा फेरा आहे ना. जसं आपण करू ना तसंच होणार आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये शांतता निर्माण करा. बघा, आपले जीवन सुद्धा समाधानी होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ना, पिंपळ वृक्षाला अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे. एक प्रसिद्ध कथा अशी सुद्धा सांगितली जाते की एकदा देव आणि ऋषींनी भगवान विष्णू यांना विचारलं
कलियुगामध्ये मानवांना तुमचं दर्शन सहज कसं मिळेल बरं? तेव्हा भगवान विष्णूंनी उत्तर दिलं की मी पिंपळ वृक्षामध्ये वास करेल. जो श्रद्धेने पिंपळाची पूजा करेल ना, पिंपळाला प्रदक्षिणा घालेल, पिंपळाला तुपाचा दिवा अर्पण करेल आणि त्याचं मी रक्षण करेल, त्याला माझे आशीर्वाद मिळतील. असंही मानलं जातं ना की पिंपळाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव असतो, पिंपळाच्या खोडामध्ये भगवान विष्णू असतात आणि शेंड्यावर भगवान शिव यांचा वास असतो ना. त्यामुळं पिंपळ हा त्रिदेवांचं स्वरूप मानला जातो. याचं कारणामुळं अनेक ठिकाणी शनिवारी पिंपळाची पूजा करण्याची परंपरा आहे ना. श्रद्धेनुसार पिंपळाला पाणी अर्पण करणं, दिवा लावणं आणि प्रदक्षिणा घालणं पुण्यकारक मानलं जातं ना. म्हणून पिंपळ वृक्ष हा केवळ एक झाड नसून तर भारतीय परंपरेमध्ये श्रद्धा, जीवन आणि निसर्ग संवर्धनाचं प्रतीक मानला जातो ना. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडत असतात ना, त्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडत असतात. पण भगवंतानं ज्या गोष्टींना चांगलं मानलेलं आहे ना, महत्त्व दिलेलं आहे, त्या गोष्टी जपणं आपलंसुद्धा कर्तव्य आहे ना, आपलीसुद्धा ती जबाबदारी आहे. म्हणजे ती भगवंताची एक भक्तीच होत असते. नुसतं भगवंताचं नामस्मरण करून काही होत नाही, तर आपण कर्मसुद्धा कसे करतो ना, त्यालासुद्धा महत्त्वाचं आहे. आपण जसे कर्म करू ना, तसंच आपलं जीवन होत असतं. म्हणून कोणाला त्रास देऊ नका, वृक्षतोड करू नका, भगवंताचं नामस्मरण करा, कर्माने राहा. तुमचं जीवनसुद्धा सुंदर होऊन जाईल, तुमचं जीवनसुद्धा कल्याणकारी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.